त्याचं नाव काय बघा, धनकमळ. अहो ब्रह्मकमळ. ब्रह्मकमळ. ब्रह्मकमळ याला म्हणते बघा. ब्रह्मकमळ बघा कसं आहे. भरपूर लोक आहेत बघा इथे. दत्ताबाबाच्या इथं आहे इथे ब्रह्मकमळ म्हणून. मला पण माहिती होतं, आता मला माहिती झालं. तुम्हाला बघायचे किती लोक आहेत ते बी रात्री 12 वाजता आले लोक बघा. दत्ताबाबा इथे हे ना मला सांगितलं, मला तर काहीच माहिती नाही. तुझ्या काय आहे तिथं, तुम्ही काय आहे का काकू तुम्हाला माहिती होतं का? माहिती होतं त्यांना माहीत आहे, फक्त मला पण माहिती नाही असं वाटते मला. का माहीत नाही मला, तरी तुम्हाला परत बघा. पूजा करतेच मला बघा. पूजा चालू आहे. त्यांना काय माहित नाही ते बसते सगळी. मी पण बसली मी झोपण्याला तयारीत आहे. पूजा तयारी करतात बघा. पूजा ब्रह्मकमळ ऋतुजा बी पूजा करतात बघा छानपैकी. अशा प्रकारे फोटो पण काढलेत आम्ही ब्रह्मकमळाच्या आणि ऋतुजाताईच्या. त्याचं काय असते म्हणजे कशाबद्दल म्हणजे ब्रह्मकमळाच्या फुलाचं काय महत्व काय? देव आहे. लाईट मारा म्हणून हे म्हणाले अंकित सर, तरी मी लाईट मारतो. ब्रह्मकमळ म्हणून. ब्रह्मकमळ समोर जाऊन दाखवतो मग बघा. आमच्या मिसेसची बी पूजा चालू आहे. काय पाडू नका तुम्ही, पूजा चालू आहे. आरती पण केलेली आहे. जवळ थांबा. मध्ये मध्ये बोलू नका. अशा प्रकारे काकूने पूजा केलेली आहे. बघू शकता तुम्ही ब्रह्मकमळ. माहित आहे सांगा बरं. वगैरे बघते छानपैकी बघते. ब्रह्मकमळ आता आरती चालू आहे. आरती घेतली. रामकृष्ण. अशा प्रकारे शेवटी फोटो पण काढले आम्ही. ब्रह्मकमळ मध्ये फुलाची आणि ती मॅचिंग झाली बघा. पांढरा शर्ट नाही तरी ब्रह्मकमळ दत्त मंदिरामध्ये ठेवायचं आहे. पूजेच्याकडे गेलेला आहे तिकडे भेट तिकडच्या बाजूला. का बरं? व्हिडिओ मोठा झालेला आहे भरपूर. कशाचा डायगर फोटोला अशीच फुलं आहेत आता नाही ना कसं काय चिकटलं असेल आता. चला चला बघा आमच्या सोसायटीला मंदिर कसं आहे. दत्त मंदिर. ते लाग ब्रह्मकमळ ठेवत आहे तिथं. कशात आहे हे ना हो ना.